शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचार झाला तर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा, चित्रा वाघ यांची विधान परिषदेत मागणी। तर शाळा परिसर आणि बसेसमध्ये मुलांची जबाबदारी शाळेवरच राहील, शाळेच्या आवारात सीसीटीव्ही अनिवार्य, दादा भुसेंची माहिती। राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा। शिवरायांचा मालवणमधील पुतळा 10 फुटापर्यंत तयार, शिवरायांचा पुतळा 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, राम सुतार यांची माहिती। तर जागा छोटी असल्याने कामात अडचणी येत असल्याची तक्रार। पुणे सोलापूर हायवेच्या सर्व्हिस रोडवर खडकवासला कॅनॉलच्या लाखो लिटर पाण्याची नासाडी, संबंधित विभागाचं दुर्लक्ष, सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद, स्काडा प्रणालीसह दुरुस्तीशी संबंधित कामामुळे निर्णय, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रासह विविध जलकुंभाच्या ठिकाणी कामं केली जाणार। नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांवर आता मिनी बँकची सेवा मिळणार, सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये बँकांच्या संख्या कमी असल्याने प्रशासनाचा उपक्रम। धुळ्याच्या मालणगाव धरणातून 16 गावांसाठी आरक्षित पिण्याचं पाणी सोडणार, 24 तारखेला पाण्याचं आवर्धन करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नंदुरबार बाजारपेठेत लसणाच्या दरात मोठी घसरण, 400 वरून लसूण आता 150 रुपये किलोवर, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा। शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य चाचणी, मोफत नेत्र तपासणी करत चष्म्याचं देखील वाटप करण्यात आलं। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, निमगुळ ग्रामस्थांकडून फटाके फोडत मेढे भरवत आनंदोत्सव साजरा। जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाकडून अधिसभा बैठकीत 317 कोटीचा अर्थसंकल्प सादर, यंदा परीक्षा शुल्कात वाढ न करता अनावश्यक खर्च कमी करत तूट कमी करण्याचा प्रयत्न। जळगाव जिल्हा परिषद नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी पदभार स्वीकारला, करणवाल यांच्याकडून परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन पाहणी। नंदुरबारमधील 4000 युवकांना रोजगार मिळणार, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशासन योजनेचा कार्यकाळ वाढल्यानं 4000 युवकांना रोजगार उपलब्ध होणार। सोलापूर जिल्ह्याचा युवा विजय संकल्प मेळावा संपन्न, करमाळा कुर्डुवाडीत ठाकरे गटाला धक्का, पदाधिकाऱ्यांचा युवासेनेत प्रवेश, युवासेनेचे मुख्य सचिव किरण साळींकडून सोलापूर विद्यापीठ निवडणूक लढवण्याची घोषणा। कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा राष्ट्रपती पदक पुरस्कारानं सन्मान, करमाळा वासियांकडून फुलारी यांचा सत्कार, फुलारी यांनी करमाळा पोलिसांचा आढावा देखील घेतला। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6370 स्प्रे पंपचा वाटप, स्प्रे पंपाला 100% अनुदान, शेतकऱ्यांकडून मागणीत वाढ। जळगावमध्ये आदिवासी शेतकऱ्यांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न, पेसा क्षेत्रातील आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी मसाला समूह स्थापन करण्याचा निर्णय। जळगाव पालिकेत नागरिकांसह महिलांचं ठिय्या आंदोलन, मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक, पालिकेविरोधात नागरिकांची घोषणाबाजी। विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज, तर अमरावती जिल्ह्यातील काही भागात सकाळपासून ढगाळ वातावरण, उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता। वाशिममध्ये उन्हाचा पारा 40 अंशावर पोहोचला, विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिवसानिमित्त पक्ष्यांसाठी जलपात्र उभारण्याचा उपक्रम राबवला, नागरिकांनी घरट्या छतावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचा विद्यार्थ्यांकडून आवाहन। बीडमध्ये 6 जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई, टोळीत 3 महिलांचाही समावेश, टोळीवर खून, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे असे 13 गुन्हे दाखल। नाशिकच्या सातपूरमध्ये गावगुंडांचा हैदोस, हॉटेल चालवणाऱ्या 2 भावांना बेदम मारहाण, दोन्ही भाऊ गंभीर जखमी, सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या 5 आरोपींना अटक, पुण्याच्या लोणीकंद पोलिसांकडून आरोपींची धिंड, आरोपींकडून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच मारहाण झाल्याची घटना, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मारहाण, ओंकार नलावडे असं पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव। नाशिकच्या आंबेडकरवाडी दुहेरी खून प्रकरणातील 5 आरोपी अटकेत, काल रात्री धारदार शस्त्रानं 2 तरुणांची निर्घृण हत्या, मृतांमध्ये 1 जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष। धाराशिवमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्याला पोलिसांकडून अटक, रास्ता रोकोनंतर अखेर इसमाला अटक, इसमानं बाप तो बाप रहेगा असं स्टेटस ठेवलं होतं। अकोल्यात गुन्हेगारीचा हैदोस, पत्रकारावरच हल्ला, नशेत काही जण रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध रील्स बनवत होते, तर गाडी जायला रस्ता सोडा असं बोलल्यानं पत्रकाराला मारहाण, रील्स बनवणाऱ्यांकडून पत्रकार विठ्ठल महल्लेंवर हल्ला। वाशिम पुसद महामार्गावर बाभुळगावजवळ दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला, वाटमारीच्या उद्देशानं हल्ल्याचा प्राथमिक अंदाज, पोलिसांकडून शोध सुरू। रत्नागिरीत पुरेशा प्रमाणात लिपिक, शिपाई तसेच सफाई कर्मचारी यांची भरती करा, द्विपक्षीय बोलणे पूर्ण स्थापित करा, बँक ऑफ महाराष्ट्र युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र गडवी यांची मागणी।
पुण्यात दौंड नगर परिषदेच्या विरोधात नागरिकांचं ढोल बजाव आंदोलन, शहरातील विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवरून आंदोलन। छत्तीसगडमधील बस्तर भागात भारतीय जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमकीत 22 माओवादी ठार तर 1 जवान शहीद। तर 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त होईल। जळगावात 22 मार्चला समता परिषदेचा महाएल्गार मेळावा, ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा होणार। जिल्ह्यातील 50,000 ओबीसी बांधव मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची पदाधिकाऱ्यांची माहिती। उन्हाळी सुट्ट्यानिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वे गाड्या। उन्हाळी सुट्ट्यानिमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून सीएसएमटी विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी धावणार। एसटीच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या एसटीकडे पाठ, 14.95% भाडेवाढीनंतर मागील वर्षाच्या तुलनेत प्रवाशांची संख्या घटली। प्रवाशांच्या संख्येत दर दिवशी 3 लाखांची घट।